सलग 10 वर्ष स्वीडननं आपल्या देशातून पुस्तकं हद्दपार केली, वही पेन हद्दपार केले, प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये लॅपटॉप आणि टॅब दिले, सगळं काही डिजिटल, वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल. 10 वर्षांनंतर स्वीडनमध्ये जो रिझल्ट आता पाहायला मिळतोय तो जगाची झोप उडवणार आहे. मी जगाची का म्हणतोय? कारण स्वीडन शैक्षणिक क्षेत्रामध्ये जगाचं प्रतिनिधित्व करतो. तो टॉप 3च्या देशांमध्ये येतो. तिथं झालंय असं, या 10 वर्षांचा जो रिझल्ट आलाय तो म्हणजे या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खालवली आहे. या विद्यार्थ्यांना एकाग्रता, फोकस, कॉन्सन्ट्रेशन करण्यामध्ये अडचणी येत आहेत. या विद्यार्थ्यांना वाचन क्षमता अर्थात रिडिंग स्किल्स यांची कमी झाली आहेत. तसंच डीप थिंकिंग म्हणजे एखाद्या विषयावर सखोल विचार करण्याची जी क्षमता असते, डीप थिंकिंग, ती सुद्धा या विद्यार्थ्यांची कमी झाली आहे. हे सगळं लक्षात आल्याच्या नंतर आणि जागतिक इंडेक्समध्ये जेव्हा स्वीडनची घसरण झाली तेव्हा तेथील शिक्षण मंत्र्यांनी फार मोठा निर्णय घेतलाय, एक युटर्न घेतलाय की लॅपटॉप आणि हे सगळं फेकून द्या आणि पुन्हा एकदा जुन्या प्रचलित पद्धतीकडे चला असा आदेश दिलाय. आता सर्व विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वही, पेन आणि पुस्तकं पुन्हा एकदा येणार आहेत आणि त्यासाठी 900 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले जाणार आहे. 6 वर्ष वयापर्यंतच्या मुलांनी टॅबलेट किंवा लॅपटॉप अजिबात वापरू नयेत असं स्वीडनचं म्हणणं आहे. आणि ज्यांचं वय 7 वर्षापासून ते 15 वर्ष आहे त्यांनी मुख्य अभ्यासासाठी पुस्तकांचाच वापर करावा आणि टॅबलेट किंवा लॅपटॉपचा वापर हा एखाद्या मदतनीसासारखा करावा, अशा सूचना स्वीडनच्या शिक्षण विभागाने दिल्यात. मित्रांनो, आपण स्वीडनचं उदाहरण का घेतोय? कारण स्वीडनमध्ये जर आपण पाहिलं एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स, तर स्वीडन जगामध्ये 2 नंबरचा देश आहे. आपला भारत 99 नंबरला आहे एज्युकेशन क्वालिटीमध्ये. आपण जर मानव विकास निर्देशांक पाहिला, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI, तर त्याच्यामध्ये स्वीडन जगात 5 नंबरला आहे. आपण 134 नंबरला आहोत. जर आपण पिसा रँकिंग पाहिली, पिसा रँकिंग म्हणजे काय, तर जी 15 वर्षांची मुलं असतात तर त्यांचं गणित कसं आहे, त्यांचं विज्ञान कसं आहे किंवा त्यांची वाचन क्षमता कसं आहे याच्यावर पिसा रँकिंग काढली जाते. स्वीडनचा 18 ते 20वा नंबर येतो. आपण 2012 पासून पिसा रँकिंगमध्ये भाग घेणं सोडून दिलं. आता का सोडून दिलं आपल्याला माहित नाही. सध्या प्रयत्न चालू आहेत पिसामध्ये हे करायचे. मित्रांनो, स्वीडनमध्ये शिक्षकांना भरमसाठ पगार असतात आणि त्यांना खूप मान सन्मान सुद्धा मिळतो. भारतातील शिक्षकांना सर्व प्रकारची अशैक्षणिक कामं इतकी असतात की त्यांना वर्गाकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. स्वीडनमध्ये दर 15 विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची नियुक्ती आहे. आपल्याकडे 30, 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असतो. स्वीडनमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सरकारी शाळेतच शिकावं लागतं, खाजगी शाळा अस्तित्वात नाहीत. अर्थात शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं नाही. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आहे, जेवण वगैरे सुद्धा मिळतं. आपल्याकडे पण आहे मोफत जेवण वगैरे शिक्षण, ते सरकारी शाळेत, परंतु क्वालिटी घसरली आहे. खाजगीमध्ये चांगलं शिक्षण मिळतं परंतु पैसा भरमसाठ लागतो. गरिबांची